नागपूर शहरात पावसाच्या हलक्या सरी, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया जोरदार पावसाची शक्यता. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शेती पाण्याखाली तर कपाशीसह सोयाबीन पिकांचं नुकसान. मालेगावातील सटाणा तालुक्यात रस्त्यावर पाणीच पाणी. नवीन वसाहतीमधील मुख्य रस्त्याची दुरावस्था, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. उत्तर प्रदेशातील मथुरा शहरात जोरदार पाऊस. शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी. पाणी तुंबल्याच्या घटनांमुळे मथुरावासीय हैराण. देशातील 151 लोकप्रतिनिधींवर महिलांविरुद्धचे गुन्ह्यांचा आरोप, तर 16 विद्यमान खासदार आणि 135 आमदारांविरोधात गुन्हे. एडीआरच्या अहवालातून माहिती समोर. चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवस अमरावती दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचा दौरा. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची चर्चा. मुख्यमंत्री शिंदेंची फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा झाल्याची माहिती. गुणरत्न सदावर्तेंची महाराष्ट्र बंद विरोधात पोलिसात तक्रार. बंदचा महाराष्ट्राच्या जीडीपीवर परिणाम होणार असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या ट्विटचा दिला हवाला. गोकुळाष्टमीला सिडकोच्या 902 सदनिकांची सोडत. कळंबोली, खारघर आणि घणसोली इथल्या 902 घरांसाठी लॉटरी. सायबर चोरट्याकडून इंजिनियरची 1.25 कोटींची फसवणूक. शेअर बाजारामध्ये परताव्याचं दाखवला आमिष. मोबाईलवर लिंक पाठवत घातला गंडा. बदलापुरातील पीडित मुलगी आणि आईबद्दल पसरवले खोटे मेसेज. बदलापूरच्या चामटोली गावातून 21 वर्षीय तरुणीला अटक. ठाणे सायबर सेलची कारवाई. गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांनी काढली धिंड. येरवड्याच्या आंबेडकर नगरमध्ये 5 आरोपींची काढली धिंड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.